अमोल मिटकरी पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आलेले आहेत तक्रार दाखल करण्यासाठी। जोपर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत जे आहे ते या ठिकाणावरून ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका जी आहे ती अमोल मिटकरी यांनी घेतली आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे ते त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अमोल मिटकरीने असा आरोप केलेला आहे की मनसेच्या कार्यकर्त्यांना अमरावती अकोल्यामधनं पळ काढण्यात जे आहे ते स्थानिक पोलिसांनी अभय दिल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे। आपल्यासोबत अमोल मिटकरी त्यांच्याशी बोलणार आहोत की बाबा मी त्या ठिकाणी आता साधारणपणे गाडीत बसलेला आहे म्हणून त्या मनसेच्या गुंडांनी थेट दगड घेतले। काही जणांकडे राफ्टर होते, काही जणांनी लपवलेल्या गुप्त्या आणल्या होत्या, काही जणांकडे ॲसिड होतं आणि काही जणांनी कुंड्या उचलल्या माझ्या गाडीवर टाकल्या। माझ्या गाडीचे दोन्ही साईडचे काच तुम्ही बघा फोडले होते, पण ड्रायव्हर सुदैवानं वाचला आणि मी सुद्धा सुदैवानं त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो, मी आत होतो। आणि मग ही सर्वच्या सर्व झुंड ज्यावेळेस त्यांना माहीत पडलं काच फोडल्यावर मी तिथे नाही आहे तर ही सगळी झुंड यामध्ये गुलमोहर कक्षामध्ये आली। त्यापूर्वी अँटी चेंबरमध्ये जे काही लोक बसले होते ते पण भीतीनं पळून गेली होती, कारण यांनी एका महिलेला पुढे केलं होतं। दुसऱ्या काही लोकांच्या म्हणजे इथला मनसेचा जो पंकज साबळे वगैरे आहे त्याच्या हातामध्ये ॲसिडच्या बाटल्या वगैरे असं काहीतरी आमच्या कार्यकर्त्यांनी बघितलं। CCTV आता चेक केल्यानंतर कळेलच। म्हणजे असा जीवघेणा आदेश तुमचा पक्षप्रमुख राज ठाकरे देतोय का? अशा प्रकारे कोणाचा जीव घ्या हे तुम्हाला शिवाजी महाराजांची शिकवण आहे का? संध्याकाळी कोणाच्या घरावर भ्याड हल्ला करून तुम्ही तुमचा पुरुषार्थ गाजवताय का? म्हणजे अशा प्रकारे नपुंसक असणाऱ्या व्यक्तींनी आमच्यावर हल्ला करण्यापूर्वी 10दा विचार करावा। तुमचा नेता ज्यावेळेस अजितदादांवर बोलला त्यावेळेस आम्ही छोटी प्रतिक्रिया दिली, तेवढी बुडाला आग लागण्याची गरज नव्हती। आम्ही काय तुमच्या नेत्याचं नाव घेऊन सुपारी बहादर म्हटलं नव्हतं। नाव न घेता जर सुपारी बहादर म्हटलं ते जर तुम्ही अंगावर घेतलं याचा अर्थ तुमच्याच कार्यकर्त्यांनी ते कबूल केलं की आमचा नेता सुपारी बहादर आहे। मग अजितदादांवर बोलताना हे साले बेताल बोलते सगळे आणि त्यानंतर जर आमची काही रिॲक्शन येत असेल म्हणजे बोलण्याची तर एकदम जीव घ्यायचा प्रयत्न। आज त्यांनी गाडी फोडली पण मला निश्चित माहीत आहे की तो हल्ला जीवघेणा हल्ला होता। मी तसं अकोला SP कळवलं, मी इथल्या काही स्थानिक माझे आमदार सहकारी मित्र आहेत त्यांना पण कळवलं आणि आता 2 तासापासून मी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये बसलेलो आहे। मला असं कळते आहे की आता माझी विनंती होती इथल्या पोलीस प्रशासनाला की तात्काळ हे गुन्हेगार अटक करा, त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर हे गुन्हे दाखल करा। हे गुन्हेगार अटक झाल्याशिवाय अकोला जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था सर्वसामान्याला न्याय हे जे काही घटना आहे ही अधोरेखित होणार नाही। मात्र आता मला असं कळलं की LCBच्या अधिकाऱ्यांना भेटून काही लोक अमरावतीकडे सगळे गुंडे फरार झालेले आहेत, यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई होईपर्यंत मी इथून हटणार नाही। मग माझा इथं जीव गेला तरी चालेल पण मी इथून मी हटणार नाही। याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, याची दखल गृहमंत्र्यांनी घ्यावी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी। महायुतीच्या एका आमदाराला जर मनसेसारखा टुकार पक्ष आणि त्यातले काही गुंडे डायरेक्ट घरावर जीवघेणा हल्ला करण्याच्या कट आखत असतील त्या शासकीय विश्रामगृहावर आणि कट आखल्यानंतर मी हाती येत नाही, योगायोगाने तिथे असताना डायरेक्ट अटॅक करत असतील तर अकोल्याच्या भविष्याच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही। त्यांचा मालक म्हणजे महाराष्ट्राचा मालक होऊ शकत नाही आणि राज ठाकरे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा नाही। शेवटी या देशाला घटना बाबासाहेबांनी दिली आणि घटनेचं कवच मला आहे, म्हणून त्याच्या नेत्यांनी बोलताना जरा भान ठेवायला पाहिजे होतं। त्यांचे प्रवक्ते उपटसुंब बोलले, आम्ही त्यालाही उत्तर दिलं, पण अशा प्रकारे हल्ला करून त्यांना वाटत असेल पुरुषार्थ गाजवला तर ते नपुंसक ठरलेले आहेत। मी मात्र इथं ठिय्या आंदोलन देतोय, जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तिथे तोपर्यंत मी इथून हटणार नाही। तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभय दिलेला आहे मनसेला, गृह खातं तुमच्याकडे आहे, तुमची सरकार आहे, असं असताना प्रश्नचिन्ह तुम्ही सरकार उपस्थित करतो ना। मी सांगतोय ना